जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार. माझं नाव आनंद राजाध्यक्ष आणि आपण बघत आहात माझा यूट्यूब चॅनल आपली बाजू. लावून धरायलाच पाहिजे ना कोणीतरी. तर चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि पहिल्यांदा जर चॅनलवर येत असाल, चॅनलही नवीनच आहे म्हणा, तर पहिल्यांदा जर चॅनलवर येत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बटन आहे, ठीक आहे. चकटफू आहे, त्याचं काही पैसे पडत नाहीत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाकी चला विषयाकडे बोलू आपण. तर आपला विषय इथे आहे मित्रांनो, कबूतर, मांजर, कबूतर आणि हिंदू म्हणजे आपण सगळे, ठीक आहे. पहिल्यांदा येऊया कबूतर आणि मांजर ह्याच्यावर. तुम्ही कधी कबूतरखाना बघितला आहे का हो? असेलच ना, शहरात सगळीकडे बऱ्याच शहरांमध्ये कबूतरखाने वगैरे असतात. कबुतरांसाठी तिथे धार्मिक लोक दाणे टाकतात, एक एक तऱ्हेचे, बाजरीचे, मक्याचे, काय ना काय दाणे टाकत असतात. तिकडे आजूबाजूला मांजरी पण असतात, मी बघितले आहेत. म्हणजे काही ठिकाणी मांजरींना हाकलण्यासाठी माणसं असतात, पण जनरली मांजरी असतात, ठीक आहे. तर त्या मांजरी काय करतात, दबा धरून असतात. कबूतर एखादं चलत 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 आपल्याच धुनकीत जवळ आलं की ठीक आहे, झालं. बाकीची कबुतरं मांजरीनी कबूतर धरलं ना की बाकीची कबूतर कशी भरकन उडून जातात सगळे. आणि एकही कबूतर त्या कबुतराला वाचवायला येत नाही, सगळे उडून जातात. काही वेळाने पुन्हा येतात. त्यावेळेला दुसरं एखादं मांजर असतं, तेही उचलतं. 5-6 मांजरं रोज त्या तिथे आपलं त्यांच्या पोटाची तिथे सोय लागलेली असते, ठीक आहे. आणि त्यांनाही कोण काय बोलत नाही. कदाचित त्या कबूतरखान्याला म्हणजे घालणारी जी मुक्याचं त्यांना वाटत असेल की ही बिचारी मुकी जनावरं आहेत, देवानेच त्यांच्या पोटाची व्यवस्था केलेली आहे, तर डबल पुण्य लागतं असं त्यांना वाटत असावं. असो. तर मुद्दा असा आहे ना मित्रांनो, की कबूतरं रोज तिकडे येतात. बाकीचे पक्षी तुम्ही बघितले असते ना. मी खास आज काही पक्षी मित्रांशी बोललो की त्यांच्या घरी पोपट येतात. पोपट येतात, साळुंक्या येतात. तर काय काय आता म्हणजे शहरात असं मोर वगैरे कुठे असतात आपल्या इथे, तर ते एक काही येत नाहीत, पण पोपट साळुंक्या वगैरे येतात. आणि बाबा कसे काय यायला लागले तुमच्याकडे? त्यामुळे निदान 8-10 दिवस तरी मेहनत करावी लागते. गॅलरीत तुम्ही रोज खाणं टाकलं की हळूहळू एखादा येतो पोपट. मग तो हळूच दबक्या पावलांनी येणार. जरा तुमची काय हालचाल दिसली की तो गेला, ठीक. पण मग हळूहळू तो येणार. त्याला तर सवय झाली की तो बाकीची फॅमिली आणणार, मग ते आणखीन मित्रपरिवार आणणार. मग सगळ्यांना तुम्ही आपलं खाणं घालत राहता. मग त्यांची तुम्हाला सवय होते, त्यांना तुमची सवय होते. मग प्रेम वाढतं, एकमेकातलं इंटरॅक्शन वाढते. येऊन बसतात आतमध्ये. मग ते पंखा ते येऊन बसतात, उडून इकडे तिकडे उडतात, म्हणून तुम्हाला पंखा लावता येत नाही. असं ते सगळं चालतं, हे चालतं सगळं, ठीक आहे. आपलं नातवंड कसं अंगावर चढलं असं तर सुसू वगैरे केली तर चालतं ना, त्यातलाच प्रकार तो. ती पक्षी बसतात अंगावर आणि व्यवस्थित ते सगळं एकूण ते परस्पर प्रेमाला सौहार्द वगैरे वगैरे सगळं ते असो. पण ते तिथे येईपर्यंत आठवडाभर तरी मेहनत करावी लागते. कबुतराला तसं काही करावं लागत नाही. तुम्ही दाणे टाका, कबुतर येतात, झुंडीने येतात, ठीक आहे. मग हळूच एका दिवशी एका मांजरही येतं, मग ते उडून जातं. मग ते कबुतर एक घेऊन जातं. कबुतर त्याला कधी अटॅक करत नाहीत. कावळ्या बिळाच्या वाटेला मांजर कधी जात नाही. कावळ्याला मांजरानं कधी धरलं ना तर बाकीचे कावळे त्याची अशी वाचलंच मांजरचं नशीब, अशी अशी गोष्ट असते ती. मांजर कावळ्याच्या वाड्याला जात नाही. आणि साळुंक्यासुद्धा त्या भोवड्या साळुंक्या त्यांच्या वाड्यालासुद्धा मांजर जात नाही. घरट्यात जातं तिथे, पण तिथे सुद्धा सापडलं मांजर तर सगळं झाडातून त्याला टोचून टोचून खाली पाडण्यापर्यंत जातं कावळे वगैरे. तर ते असो. इथे काय, कबूतर मात्र मांजराला कधीच काहीही करत नाहीत. खरं तर तेही उडते पक्षी असतात. त्या मांजरांनी ज्या कबुतराला धरलं असतं त्या कबुतराला पकडणं वगैरे त्याच्यामध्ये मांजराची सगळी एनर्जी जात असते. तर कबुतरं आपसात तुम्ही मारामारी करताना बघितलं आहे कधी? व्यवस्थित चोचीने एकमेकाला टोचतात, नखाने एकमेकाला घायल करतात, सगळं चालतं. पण त्या मांजरावर ते नखं उचलायला ते जात नाहीत. का देवाला ठाऊक, काहीच जात नाही, मांजराच्या वाट्याला जात नाही. खरं तर त्या मांजराचे डोळे फोडू शकतात, म्हणजे खूप काय काय त्या मांजराचं ते करू शकतात, पण नाही करत. मांजर ते आरामात त्यांच्यामधनं जे पकडलेलं कबूतर अगदी विजयी मुद्रांनी म्हणतात असं जातं निघून त्याच्यावरनं. आणि ते कबुतरं सगळी पुन्हा आपल्या खाण्यात मशगूल होतात. बरं, रोज तिकडे कबुतरं येतात. तीच ती कबुतरं आपण म्हणू शकत नाही, त्यातली काही तीच ती असतात, ती रोज हळूहळू कमी येतात. पण
त्यांच्या पुढ्यातच रोज तिकडे काही मांजरं त्यांच्यातली काही कबुतरं उचलतात, पण रोज कबुतरं येतात, खाणं खातात, जातात. ठीक आहे. आता आपण हिंदूंकडे वळूया, खास करून बांगलादेशातले हिंदू. ठीक आहे. वंगभंगाची चळवळ झाली तेव्हासुद्धा हिंदू कापले गेले होते. त्याच्यानंतर डायरेक्ट ॲक्शन डे झाला, सगळ्यांना माहितीच आहे काय काय झालं ते. तिथेही हिंदूच कापले गेले. 47मध्ये विभाजन झालं, त्यातही आपल्याला माहिती आहे हिंदूच कापले गेले. पुढे 71मध्ये पूर्व पाकिस्तानची बांगलादेश झाला, तिथेही हिंदूच जास्त मारले गेले. पण इथे भरभरून आले कोण? तर मुसलमान. हिंदू नाही आले, कमी आले, पण कापले तिथेच गेले ना. का आले नाहीत? ठीक आहे. नंतर 71 नंतर 75 साली मुजीब मारले गेले फॅमिली सकट, तेव्हाही हिंदू मारले गेले, नाही आले. मग परत पण ते हसीनाचं किंवा खालिदा जिया वगैरे यांची सत्ता असताना सुद्धा हिंदू मधून मधून मारले जातच होते. त्यांचा त्रास कुठे काय कमी होत नव्हता, पण सोडून आले नाहीत इतके वर्ष. ठीक. आता आपण बघतोच आहोत जसं त्या तिथे चाललं आहे ते. मग प्रश्न हा आहे की तुम्हाला म्हणजे त्या कबुतरांना जसं तसं तसंच आहे ते तुमच्या पुढ्यात दिसत होतं ना. इतक्या वर्षात तुम्ही का आला नाहीत भारतात? असो, आता त्याच्याबद्दल मला जास्त काय, त्या मुद्द्याबद्दल जास्त काय बोलायचं नाही, कारण मग लोक उगीच पदाचा गावडा करतात, तर ते राहू दे. मुद्दा असा आहे, त्यांनाच बोलण्यात अर्थ नाही ना. आपल्या सगळ्यांची गत त्यांच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. ठीक आहे. तर आपल्याला जमीन ही एवढीच बाकी आहे, आपल्या हक्काची म्हणायला तशी ही जमीन एवढीच बाकी आहे. त्यामुळे हिच्या रक्षणार्थ पुन्हा ते गदिमांचं एक गाणं होतं, माणुसकीच्या शत्रुसंगे. तर ते शत्रू त्यांनी चीनाला म्हटलं होतं, ते त्यांचं जरा चुकलंच होतं. पण आपल्याला आता माणुसकीचं शत्रू कोणते माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यात एक वाक्य होतं, शस्त्राघाता शस्त्राची उत्तर भुई न देऊ एक तसूभर. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. साहेब ताई वगैरे ते काही म्हणत, पण आपण हे लक्षात ठेवलेलं गरजेचं आहे. सध्या आपण ज्यांना म्हणजे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे आपण जेव्हा असं म्हणत होतो, तेही आता बदलले आहेत. जाऊ दे ते आता, गतम न शौचम. ठीक आहे. शौचसुद्धा जे असतं त्याचंही गतम न शौचम त्यातला प्रकार आहे तो. असो, पाणी टाकायचं, मोकळं व्हायचं. पण ही जमीन वाचवण्याचं काय ते बघा. कबुतरासारखं आपल्याला राहून चालणार नाही. ठीक आहे. बस थोडी मनात हे होती साचलेली खतखत म्हणा, भडास म्हणा, काही म्हणा, पण जे काय साचलेलं होतं तुमच्यापुढे मोकळं केलं. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअरचं बटन, लाईक आणि शेअर. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं ना, ते आठवणीने करा. हां. आणि येत चला, काही ना काहीतरी रोज मी व्हिडिओ लावत असतो आपल्या हिंदूंच्या हितरक्षणार्थ म्हणा हवं तर चॅनलला रोज व्हिजिट देत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. 10-1 मिनटाच्या आत मी व्हिडिओ आटोपतो. आतासुद्धा 8:30 मिनटं पण झाली नाही आहेत, तर हा व्हिडिओ आपण आटोपतो आहे. ठीक. तर जय श्रीराम, भेटूच. काळजी घ्या आपली. येत चला.